आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला पुणे सत्र न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। तर या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील सुमित पोटे यांनी आरोपींना पीडित तरुणीला 7,500 रुपये दिल्याचा दावा केला होता। पण सुनावणीनंतर माध्यमांनी याबाबत आरोपीच्या वकिलांना विचारलं, त्यावेळेला त्यांनी उत्तर देणं टाळलंय, तिथून पळ काढला। त्यामुळे खोटी माहिती पसरवणाऱ्या या वकिलावर पोलीस कारवाई करणार का ते पाहावं लागेल। फक्त 7,500 रुपयांचा त्या ठिकाणी सांगतोय की त्या ठिकाणी आरोपीने दिलेल्या माहितीवरून आम्ही ती माहिती दिली। ज्यावेळेस आम्हाला मीडियाने विचारलं की आरोपी काय बोलणं झालं, प्रश्न सोपा आहे। आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी आमचं आरोपीसोबत बोलणं झालं होतं, त्यावेळेस आमचं आर्ग्युमेंट कंप्लीट झालेलं होतं आणि मेहरबान कोर्टाच्या परवानगीनंतर आम्ही त्यासोबत बोललो होतो आणि मीडियाने विचारलं प्रश्न म्हणून आम्ही त्या ठिकाणी सांगितले। आणि त्याबाबत आम्ही सविस्तर पत्रकार परिषदेत त्यानंतर आम्ही सांगतो आरोपीच्या घरच्यांनाही त्या ठिकाणी बाजू मांडायची आहे। कारण तुम्ही याच ठिकाणी त्या दिवशी बोलले होते, पत्रकार परिषद सविस्तर तुम्ही असं पळून जाऊ सविस्तर पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आरोपीच्या घरच्यांनाही त्यांची बाजू मांडायची आहे। सर्व त्याच्या पळून निघाला का आता? पळून निघाला का? खोटी माहिती देऊन पळून निघाला का आता? असं पळून जाण्याला काय अर्थ नाही।